नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. एका गावात 2 मित्र राहत होते. त्यांना शहरात जाऊन व्यापार करायचा होता आणि त्यासाठी लागणारं शिक्षणही तिथे घ्यायचं होतं. मग ते दोघेही मित्र शहरात गेले. व्यापारासाठी लागणारं शिक्षण त्यांनी घेतलं आणि काही ठिकाणी मग नोकरी केली, पैसे साठवले, स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मग आता व्यवसाय सुरळीत सुरू असताना त्यातल्या पहिल्या मित्रानं विचार केला की आता आपला व्यवसाय सुरळीत सुरू आहे, आता आपल्याला शिकत राहायची काही गरज नाही आहे. पण काय झालं माहिती आहे, बाजारातले चढ उतार हे त्याला सहन करावे लागले. या चढ उतारांमुळे त्याचं खूप मोठं नुकसान झालं आणि त्यात त्याचा व्यवसाय टिकू शकला नाही. मग हा आपला व्यवसाय का टिकू शकला नाही हे समजून घेण्यासाठी त्यानं त्याच्याच बरोबर व्यवसाय सुरू केलेल्या त्याच्या मित्राकडे तो गेला. त्या मित्राकडे गेल्यानंतर आश्चर्याची बाब म्हणजे तो मित्र अतिशय उत्तम व्यवसाय करत होता. त्या व्यवसायातून त्याला अतिशय उत्तम नफा मिळत होता. व्यवसायात त्याची स्थिती एकदम उत्तम होती. पहिल्या मित्रानं दुसऱ्या मित्राला विचारलं, अरे माझा व्यवसाय तोट्यात गेला, पण तुझ्या व्यवसायानं कसा तग धरला? यावर तर दुसरा मित्र म्हणाला, मित्रा, मी जरी व्यवसाय करत असलो, माझा व्यवसाय उत्तम स्थितीत असला तरीसुद्धा त्या व्यवसायाला लागणाऱ्या स्किल, त्या व्यवसायाला पूरक असणाऱ्या गोष्टी मी शिकत होतो. इतरांच्या चुका पाहून मी त्यातनं धडे घेतले. त्यामुळं भविष्यात येणाऱ्या समस्यांना मी जास्त चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकलो. हे ऐकून पहिल्या मित्राला आपली चूक कळली. आत्मविश्वासाच्या अतिरेकामुळे त्यानं व्यवसायाला पूरक लागणारं शिक्षणच थांबवलं होतं आणि त्यामुळंच ते शिक्षण नसल्यानं त्याला व्यवसायात तोटा झाला. या गोष्टीचं तात्पर्य हेच की यशस्वी होण्यासाठी सतत शिकत राहायला हवं, कारण जग झपाट्यानं बदलतंय. जर आपण स्वतःला सर्वज्ञानी समजलो आणि शिक्षण थांबवलं तर आपण मागे पडू. आयुष्याच्या शर्यतीत तोच जिंकतो जो सतत पुढे जात राहतो आणि पुढे जाण्यासाठी सतत शिकत राहणं हे फार गरजेचं असतं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.